शाळेतून घरी परतणाऱ्या 7 वर्षीय विद्यार्थिनीला भरधाव इको कारनं जोरदार धडक दिल्यानं तिचा दुर्दैवी मृत्यू झालाय. कर्जत मुरबाड महामार्गावर कुंडलज या गावाजवळ गणपती मंदिर परिसरात सोमवारी ही दुर्घटना घडली. या घटनेनं कुंडलज या गावावर शोककळा पसरली आहे. आर्या अनिल ठोंबरे ही इयत्ता 5वीत शिकत होती. सोमवारी शाळा सुटल्यानंतर ती इतर विद्यार्थ्यांसोबत घरी परतत होती. कुंडलज गावाजवळील गणपती मंदिर परिसरात ती आली असता भालीवडी येथील इको चालक अल्पेश कर्णुक याचं वाहनावरील नियंत्रण सुटलं. त्यानंतर भरधाव इकोनं आर्याला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की आर्या गंभीर जखमी झाली. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीनं तिला कर्जत उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं. मात्र वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. या घटनेनं आर्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण कुंडलज गावात हळहळ व्यक्त होतीये. आर्यासोबत असलेल्या इतर विद्यार्थ्यांनी त्यांच्या डोळ्यांसमोर हा भीषण अपघात पाहिल्यानं त्यांनाही मोठा मानसिक धक्का बसलाय. या घटनेमुळे विद्यार्थी भयभीत झाले आहेत. दरम्यान कर्जत मुरबाड राष्ट्रीय महामार्गावर वाहनांचा वेग आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. या अपघाताची पुढील चौकशी संबंधित पोलिसांकडून करण्यात येत आहे. यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी. आणि हो, लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका. रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज.